तर मित्रांनो, मालिकेत आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। तर मित्रांनो, 3 वर्षानंतर आता या प्रियाचं भांडं फुटणार आहे। सगळ्यांना हे तर कळणारच आहे की प्रिया खरी तन्वी नाहीये, पण सायलीच खरी तन्वी आहे हे सुद्धा सगळ्यांना कळणार आहे। आता हे सगळं काही कसं घडणार आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आपण पाहतो की रविराजांनी आता घरी परत जाण्याचा निर्णय घेतलेला असतो। प्रतिमा म्हणते, रविराज भाऊजी अहो थांबा ना, अजून आमचा पाहुणचार बाकी आहे। आणि तशी पण प्रतिमा ताईंची अजून तब्येत बरी झाली नाहीये, त्यांना थोडे दिवस इथे राहू द्या ना, त्यांची आम्हाला काळजी घेऊ द्या। त्यावर रविराज म्हणतात की नाही नाही, जेव्हा आम्हाला गरज होती ना तेव्हा तुम्ही मात्र आमचा खूप छान पद्धतीने पाहुणचार केलात, पण आता आम्हाला जाऊ द्या प्लीज, आता अडवू नका। आणि त्याच वेळेला तिथे तन्वी येते। तन्वी म्हणते, अगं आई तू आजारी आहेस, अगं मला अजून तुझी काळजी घ्यायची आहे, थांब ना तू, अगं प्लीज जाऊ नकोस। आणि तेवढ्यातच वरून सायली अर्जुन येतात। अर्जुन आता जोरातच ओरडतो आणि म्हणतो, तन्वी अगं तुझी नाटकं अजून सुरूच आहेत का? आणि तुलाच जर का त्यांची एवढी काळजी वाटते तर रक्त द्यायला का आले नाहीस? 1.5 तास तू कुठे भटकत होती, सांग ना, बोल ना, बोल प्रिया बोल। अर्जुनच्या तोंडातून प्रिया हे नाव ऐकून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो। सगळेच अर्जुनकडे आश्चर्याने पाहू लागतात। प्रताप म्हणतो, अर्जुन अरे हे काय बोलतोस तू, तू तिला प्रिया का हाक मारतोस, ती तर तन्वी आहे ना। त्या अर्जुन म्हणतो, डॅड सगळ्यांना सगळं काही कळणार आहे। असं म्हणत दोघी आता खाली येतात। अर्जुनच्या हातामध्ये कसला तरी एन्व्हलप असतो। ते एन्व्हलप पाहून प्रियाला मात्र खूपच घाम फुटलेला असतो। अर्जुन तिला पाहतो आणि प्रियाला म्हणतो, प्रिया आताच कुठे घाबरलीस, आता तर अजून पिक्चर सुरू झालाय। आणि सिनियर, आज मला तुझा सगळ्यात मोठा गैरसमज दूर करायचा आहे। अरे ही तुझी तन्वी नाहीये, ही तर प्रिया आहे। ही 1 नंबरची फ्रॉड मुलगी आहे, हिने तन्वी बनून आपल्या आयुष्यामध्ये प्रवेश केला। आता हे ऐकून तर प्रियाचं डोकं फिरतो। प्रिया जोरातच ओरडते आणि म्हणते, अर्जुन अरे हे काय बोलतोस तू, उगाच वाटतील ते बरळू नकोस, उगाच माझ्यावर वाटतील ते आरोप करू नकोस। तेव्हा सायली म्हणते, कसं आहे ना प्रिया, आम्ही वाटतील ते आरोप करत नाही आहोत आणि आम्हाला वाटतील ते आरोप करण्याची सवय नाहीये तुझ्यासारखी, आमच्याकडे पुरावे आहेत, अहो पुरावे दाखवा। अर्जुन म्हणतो की सायली हे घे, आता तूच हे सगळ्यांना दाखव। सायली मात्र सगळ्यांना ते DNA रिपोर्ट दाखवते आणि म्हणते, काका तुम्ही स्वतःच वाचा, तुमचे आणि प्रियाचे DNA टेस्टचे रिपोर्ट आहेत। खरं तर ज्या दिवशी प्रियाने प्रतिमा त्यांना रक्त दिलं नव्हतं ना, त्याच दिवशी आम्हाला खूप मोठा संशय आला होता, नक्की हे सगळं काय घडतंय, एक मुलगी आपल्या आईला रक्त का देत नाहीये। आणि प्रियाचं रक्त मिळवण्यासाठी आम्ही ब्लड डोनेशन कॅम्पचा बनाव रचला, हा सगळा काही आमच्या स्ट्रॅटेजीचा एक भाग होता। खरं तर या प्रियाने तेव्हा सुद्धा रक्त चेंज करण्याचा निर्णय घेतला, पण आम्ही ऑलरेडी सगळं काही डिजिटल करून ठेवल्यामुळे तिला काहीच करता आलं नाही। आणि मग त्यानंतर आम्हाला तिचा रक्तगट कळाला आणि तो होता AB पॉझिटिव्ह। आणि मग त्यानंतर आम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि डॉक्टरांनी आम्हाला स्पष्टपणे सांगितलं, तन्वी किल्लेदार ही रविराज किल्लेदार यांची मुलगी असणं अशक्य आहे, बायोलॉजिकली ही इम्पॉसिबल आहे। आणि म्हणूनच त्यामुळे आम्ही एक पाऊल पुढे उचललं, आणि ते म्हणजे DNA टेस्ट। आणि त्यात रविराज काकांचं ब्लड सुद्धा त्यांच्याकडे अवेलेबल होतं आणि प्रियाचं सुद्धा, त्यामुळे DNA टेस्ट करणं खूपच सोपं गेलं। आणि हे ऐकल्यानंतर मात्र सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो। प्रियाच्या पायाखालची तर जमीनच आदरते। रविराज मात्र थरथरत्या हाताने तो एन्व्हलप उघडतात आणि रिपोर्ट वाचू लागतात। रिपोर्ट वाचत असताना त्यांच्या डोळ्यातून पाणी येऊ लागतं आणि अचानक त्यांच्या हातातून कागद खाली पडतो। प्रतिमा म्हणते, अहो काय झालं, त्यात काय लिहिलंय सांगा ना। रविराज आता हुंदके देत देत तुटक आवाजामध्ये रडू लागतात, 0% मात, प्रतिमा ही आपली मुलगी नाहीये। आणि हे सगळं काही ऐकून तर प्रतिमाला चक्कर येऊ लागते। प्रताप म्हणतो, बापरे हे सगळं काही किती भयंकर आहे, म्हणजे इतके दिवस ही मुलगी आपल्या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकत होती आणि आपल्याला पत्ता सुद्धा लागला नाही। तेव्हा कल्पना म्हणते, खरंच किती मोठा धोका आहे हा, एका अनोळखी मुलीला आपण इतके दिवस घरात ठेवलं। आणि मग काय, प्रिया पुन्हा नाटक करायला सुरुवात करते। ती म्हणते, आई प्लीज या रिपोर्टवरती कुणी विश्वास ठेवू नका, अर्जुन मला घराबाहेर काढण्यासाठी हे खोटे रिपोर्ट घेऊन आलाय। बाबा अहो मी तुमचीच तन्वी आहे, आई अगं तू तरी सांग ना त्यांना। पण प्रतिमाचं डोकं मात्र पूर्णपणे फिरलेलं असतं। प्रतिमा डोळे पुसते आणि अत्यंत संतापाने प्रिया जवळ येते आणि म्हणते, खबरदार खबरदार, जर मला आई म्हणालीस तर मी तुझी आई नाही, असं म्हणत प्रतिमा मात्र सणसणीत प्रियाच्या कानाखाली वाजवते आणि म्हणते, प्रिया तू माझ्या लेकीच्या नावावरती तू माझ्या मातृत्वाशी खेळलीस,
एका आईच्या भावनांचा बाजार मांडलास तू. अगं माझ्या तन्वीच्या प्रेमासाठी मी वेड्यासारखी तडफडत होते, पण तू माझ्या डोळ्यासमोर नाटक करत होतीस. निर्लज्ज, अगं तुला लाज तरी कशी वाटली नाही. प्रिया मात्र जोरजोरात ओरडत असते आणि म्हणत असते की बाबा, अहो बाबा, तुम्ही तरी माझ्यावर विश्वास ठेवा. पण रविराज सुद्धा खूपच चिडलेले असतात. त्यांचा सुद्धा राग अनावर झाल्यामुळे ते तन्वीच्या दुसऱ्या गालावरती सणसणीत ठेवून देतात आणि म्हणतात, माझ्याच पैशावर माजलीस, माझ्या घरात घुसून माझ्या कुटुंबाला फसवत राहिलीस. एका बापाच्या हृदयाशी खेळण्याची हिंमत तरी कशी झाली ग तुझी? अर्जुन, सायली, खरंच आज तुम्ही माझे डोळे उघडले, तर या सापाचं मी जन्मभर पोषण करत राहिलं असतं. तेवढ्यातच पूर्ण आजी म्हणते की रविराज, आता एक क्षण सुद्धा या नागिनीला माझ्या घरामध्ये उभं राहू देऊ नको. जिने सुभेदारांच्या घराला फसवण्याची हिंमत केली तिची जागा रस्त्यावर आहे, माझ्या घरात नाही. आताच्या आता तिला हाकलून द्या. प्रिया मात्र जोरजोरात किंचाळत असते, रडत असते आणि म्हणत असते की बाबा मला माफ करा, मला घराबाहेर काढू नका. तुमच्याशिवाय माझं या जगामध्ये दुसरं कोणीच नाहीये. मी आता कुठे जाऊ, कुठे राहू? प्लीज मला घराबाहेर काढू नका. त्यावर रविराज म्हणतात, प्रिया उगाच मला बाबा म्हणू नकोस. तुझी ही नाटकं आता बंद कर. मी तुझा बाबा नाही आणि पुन्हा कधी या सुभेदारांच्या पायरीवरती सुद्धा पाऊल ठेवायचं नाही. आणि जर का पाऊल ठेवलंस तर याद राख, मी तुला पोलिसांच्या हवाले करेन. असं म्हणतच प्रतिमा, रविराज दोघेही तिची हकलपट्टी करू लागतात. हे सगळं काही होत असताना सायली आता मध्ये पडते आणि ती म्हणते की 1 मिनिट रविराज काका, प्रतिमा आत्या, 1 मिनिट. प्रियाला असं घराबाहेर काढू नका. आणि सायलीचं हे विधान ऐकून आणि सगळेच जण शॉक झालेले असतात. अर्जुन म्हणतो, सायली अगं हे काय बोलतेस तू? नाही म्हणजे आपलं इतकी खटाटोप केली, प्रियाचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आणला आणि आता तू म्हणतेस की प्रियाला घराबाहेर काढायचं नाही. त्या पूर्ण आजी म्हणते की मला असं वाटतं की सायली जे काही करते ते विचार करूनच करते, कुठलाही विचार केल्याशिवाय ती कधीच काही पाऊल उचलत नाही. हो ना सायली? तेव्हा सायली म्हणते की हो, तुम्हाला एक गोष्ट का लक्षात येत नाहीये? प्रिया सारखा आता जेलमध्ये गेली तर खरी तन्वी कोण आहे हे कधीच कळणार नाही आणि प्रतिमा आत्या आणि रविराज काकांना त्यांची खरी तन्वी कधीच मिळणार नाही. तुम्ही एकदा विचार करा की प्रियाकडे या सगळ्या वस्तू कुठून आल्या, ज्या तिच्या नसून खऱ्या तन्वीच्या होत्या. तिच्याकडे जर या वस्तू असतील तर तिला हे सुद्धा माहिती असणार आहे की खरी तन्वी कोण आहे. आणि आता जर का आपण तिला जेलमध्ये पाठवलं तर याबद्दल आपल्याला कधीच माहिती कळणार नाही. प्रिया बोल बोल, खरी तन्वी कोण आहे? असं पण तुझी आता सगळीकडून वाट लागली आहे, वाचण्याचे काहीच चान्स उरलेले नाहीयेत. पण आता जर का तू खरे तन्वीचं नाव सांगितलंस ना तर आम्ही तुला पोलिसात देणार नाही. बघ आता तुझ्याकडे 2 ऑप्शन आहेत, तुला काय करायचं आहे? तुला तुझं संपूर्ण आयुष्य कोठडीमध्ये घालवायचं आहे की सत्य सांगून बाजूला व्हायचं आहे? हे सगळं काही ऐकून तर प्रियाला काय करावं काहीच कळत नसतं. सायली म्हणते की प्रिया अगं कसला विचार करतेस? कारण प्रिया आता काहीच बोलायला तयार नसते. सायली म्हणते की प्रिया अगं विचार करू नकोस, अगं जे काही सत्य आहे ते सांगून टाक, नाही तर आयुष्यभर तुला पस्तावा करावा लागेल. प्रिया आता म्हणत असते की काय करू, यांना सत्य सांगू का? तसंही नाग्या महिपत जेलमध्ये चढतायत, मला सुद्धा त्यांच्या सोबत जाऊन चढायचं नाहीये, आपलं आयुष्य जगायचं नाहीये. किमान मी जरी इथून बाहेर पडले तर दुसरं काहीतरी करेन, पण जेल नको. हा सगळा काही विचार करत ती म्हणते की ठीक आहे, मला जेलमध्ये टाकू नका, मी तुम्हाला सत्य सांगायला तयार आहे की नक्की खरी तन्वी कोण आहे. प्रतिमा म्हणते प्रिया सांग, प्रिया सांग माझी खरी तन्वी कोण आहे? त्या प्रिया म्हणते की हो, तुमची खरी तन्वी कोण आहे ते मला माहिती आहे, ती जिवंत आहे आणि सध्या ती इथेच आहे, याच घरात आहे. प्रतिमा म्हणते तू हे काय बोलतेस प्रिया? तेव्हा प्रिया म्हणते की हो, सायलीच तुमची खरी तन्वी आहे आणि म्हणूनच तिचा आणि तुमचा रक्तगट मॅच झाला. सगळ्यांनाच आता खूप मोठा धक्का बसलेला असतो. अर्जुन म्हणतो पण प्रिया हे सगळे काही पुरावे तुझ्याकडून कसे आले? तेव्हा प्रिया म्हणते की खरं तर या सगळ्यासाठी मी सायलीचं गाठोडं चोरलं होतं आणि या घरामध्ये मला नागराज आणि महिपत मिळून या दोघांनी पेरलंय आणि मी हे सगळं काही पैशासाठीच केले. पण आता मला पैसा नकोय, मला इथून जाऊ द्या, मला फक्त पोलिसात तेवढं देऊ नका. आणि अशा प्रकारे जाता जाता प्रियाने खूप मोठा खुलासा केलेला असतो.